गळा आपली शोल्डर उतरू नये. काय चुकतोय आपण? कारण गळा घेताना आपली कोणतीही मापाचा ब्लाऊज असू द्या, त्याची गळा आपल्याला किती घ्यायची? गळ्याची रुंदी 2.5च घ्यायची. बघा, गळ्याची रुंदी 2.5 घ्यायची, कोणतीही गळा असू द्या. जर बोट नेक असेल तर 3 आणि 3.5 घ्यायची. जो राऊंड आपला गळा असतो तो असेल तर गळ्याची रुंदी 2.5 घ्यायची. बोट नेक असेल, कॉलरचा असेल, कॉलरला तर 1 इंचच घेतो आपण. जर बोटनेक असेल तर 3, 3.5, 4 घेऊ शकता. नसेल, राऊंड गळा असेल तर 2.5च घ्यायची. चॅनलवरती नवीन असेल तर आधी चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन तुम्हाला टिप्स भेटतील. आणि व्हिडिओ लाईक करायचे विसरू नका. आणि खाली तुमची कितीही असू द्या उंची, 9, 10, 11, 12 कितीही असू द्या, तेवढी उंची घेऊन तुम्ही ह्या पद्धतीने आखून घेऊ शकता. डीपमध्ये हवे असेल तर इकडून घेऊ शकता. बट ही गळा हिथून नाही गेला पाहिजे. हिथून गेला तर शोल्डर उतरणार. ही आपली भाग मोठा झाला पोर्शन तर ही गळा खाली उतरतो. त्यामुळे गळ्याची रुंदी 2.5च घ्यायची. गळ्याची रुंदी 2.5च घ्यायची. तुम्हाला हवी तेवढी डीपमध्ये तुम्ही घेऊ शकता. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली टिप्स तुम्हाला. तर चला, बाय.